सामाजिक कार्यकर्ते जे आहेत शांतिवन सामाजिक प्रकल्पाचे दीपक नागरगोजे. दीपकजी, आपण 21व्या शतकात वावरतोय, जग कुठे चाललंय याची कल्पना या सगळ्या समाजाला किंवा जे मराठवाड्यातले जे ऊसतोड कामगार आहेत किंवा जिथे हे बालविवाहांचं प्रमाण वाढतंय त्यांना आहे का ही कल्पना? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला IVN लोकमतचं अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी या विषयावरती हा जो चर्चासत्राचा भाग घेतला. इथली जी बीड जिल्ह्यामध्ये जी भौगोलिक परिस्थिती आहे ती भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. कारण इथून जे रोजंदारीचे प्रश्न निर्माण होतात, तिथे एका पावसावर आधारित शेती असते. मी तर असं म्हणत असतो की मुंबईत पडणारा वर्षभर जो मुंबईत एक दिवसाचा जो पाऊस पडतो तो इथे वर्षभर पाऊस पडतो. म्हणजे मुंबईतला एक दिवसाचा पाऊस आणि इथले वर्षभराचा पाऊस सारखा असतो आणि मग इथे रोजंदारीचे प्रश्न निर्माण होतात, शेतीचे प्रश्न निर्माण होतात. आणि एकट्या बीड जिल्ह्यातून 8 लाख ऊसतोड कामगार दरवर्षी ऊस तोडणीसाठी वर्षातले 8 महिने पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या भागामध्ये आपल्या पोटाच्या शोधासाठी जात असतात, पोट भरण्याच्या शोधासाठी. आणि मग वरवरती जरी ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न हा एक प्रश्न जरी दिसत असला तरी त्याच्या आड अनेक गंभीर स्वरूपाचे उपप्रश्न दडलेले आहेत. आणि त्यातला सर्वात मोठा उपप्रश्न जो आहे तो बालविवाहाचा आहे. बालविवाहाचा जो उपप्रश्न आहे तो याला मुळापासून त्याला कारण आहेत. कारण कुठली समस्या जर नष्ट करायची असेल तर आता आपण सांगितलं की आपण कायदे केले, पण कायदे करून ही गोष्ट समजणारी नाहीये काय किंवा बंद होणारी नाहीये. कारण कुठलीही गोष्ट जर मुळासकट उपटून काढायची असेल तर त्या फक्त शेंडे खुडण्यापेक्षा त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजेत, पर्याय आपण द्यायला पाहिजे. जेव्हा या ऊसतोड कामगार त्यांचं स्थलांतर होत असतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, गुजरातमध्ये जेव्हा लोक जातात त्यावेळी दरकोस दर मुक्काम असं त्यांचं जीवन असतं. आणि तांडेची तांडे ज्यावेळी जातात त्यावेळी गावात कुणीही या ऊसतोड कामगारांचं नातेवाईक तिथे शिल्लक नसतं. नाईलाज असतो दरवर्षी या 8 लाख लोकांबरोबर 60,000 मुलं, जी 6 ते 14 या वयोगटातली 60,000 मुलं दरवर्षी ऊसतोड कामगारांबरोबर स्थलांतरित होत असतात. आणि आपण हे सगळं पाहत असताना आपण शिक्षणाची यांच्या आबाळ होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की मुलींचं सुरक्षा आणि शिक्षण याचं उत्तर त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांना शेवटी नाईलाज असतो या मुलींना बरोबर घेऊन जावं लागतं. बरोबर घेऊन गेल्याच्या नंतर त्यांची संरक्षणाचे प्रश्न निर्माण होतात, त्यांच्या कुपोषणाचे प्रश्न निर्माण होतात. आणि मग आपण रोज पाहतो की लैंगिक शोषणाचं प्रमाण त्या ऊसतोड कामगारांच्या बालकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. मुलं जर गावी ठेवली तरी ती लैंगिक शोषणाची शिकार होतात आणि बरोबर घेऊन गेलं तरी लैंगिक शोषणाची शिकार होतात. मग वयात आलेली मुलगी, कारण वयाला आपण 16 वर्ष असं ठरू शकत नाही, 13-12 वर्षाच्या वयात ह्याच्यामध्येच मुली वयात येतात आणि मग पालकांना एक धाकधूक वाटते, असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि त्यामुळे ही बालविवाह जास्तीत जास्त प्रमाणात, बालविवाह म्हणजे काय, जबाबदारीतून मुक्त होणं. जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी ही बालविवाहाची संख्या बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वाढत आहे. आणि मला सांगायला अतिशय दुःख वाटतं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक मुली या बालविवाहाच्या शिकार झाल्या. त्याचं कारण हे की शाळा बंद होत्या, इथली वसतिगृह बंद होती. वसतिगृह म्हणजे फक्त ती नावालाच वसतिगृह आहेत, ऍक्च्युली त्या चरण्याची पूर्ण आहेत त्या पुढाऱ्यांची किंवा बाकी ती वसतिगृह याच्यावर उत्तर होऊ शकत नाही. म्हणून आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून ऊसतोडणी कामगारांच्या या विषयावरती म्हणतो की मुलांचे प्रश्न सोडवा, ऊसतोड कामगारांच्या बालकांच्या प्रश्नांसाठी निवासी शाळा आपण इथे केल्या पाहिजेत. त्यांना सुरक्षित अशी वसतिगृह जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत या पालकांना मुलींच्या सुरक्षिततेविषयी चिंता त्यांची कमी होणार नाही. आणि मग त्याला उत्तर हेच आहे, शिक्षणातूनच उत्तर आपल्याला देता येईल. कारण त्यातून सुरक्षाही मिळेल, शिक्षणही मिळेल. आणि जेव्हा आम्ही शांतिवनच्या माध्यमातून गेल्या 20-25 वर्षापासून जे इथे काम करतो त्यावेळी बालविवाह आम्ही रोखलेत. आणि बालविवाह रोखण्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शांतिवन प्रकल्प. म्हणून शांतिवनला आम्ही वेळोवेळी शांतिवनच्या धर्तीवर या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नांसाठी तुम्ही उत्तर शोधा असं वेळोवेळी सरकारला आम्ही बोलतो. परंतु याच्यावरती कुठलीही उपाययोजना होत नाही. दरवर्षी ऊसतोड कामगारांच्या भांडवल केलं जातं, राजकीय भांडवल केलं जातं आणि त्या राजकीय भांडवलाचा कुणी वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. आणि हे राजकीय भांडवल करत असताना त्या मुलांच्या प्रश्नावरती प्रशब्दही केला जात नाही. संप केले जातात आणि संपाचं काय, फक्त आम्ही वाढ मिळवून दिली, मजुरीत वाढ मिळवून दिली, एवढ्याच्या पलीकडे तो संप जात नाही. पण अनेक बाकीचे जे प्रश्न आहेत, कुपोषणाचा प्रश्न आहे, बालविवाहाचा प्रश्न आहे. बालविवाहाचा इतका मोठा प्रश्न आहे की आता जे तत्वशील कांबळे आपल्या बरोबर आहेत त्यांनी आणि मी गेल्या वेळेस एक गंभीर प्रकारचा गुन्हा की फक्त 12 वर्षाच्या मुलीचं लग्न करून दिलं
आणि ते लग्न करून देणारी ती जर आपण त्या मुलीशी जर आपण बोललो, त्या मुलीची इच्छा नसताना हे लग्न लावून दिलं, त्याच्यावरती आम्ही नंतर गुन्हे पण दाखल केले. पण किती करणार, जे माहीत असतील तर हे बालविवाह रोखता येऊ शकतो आणि माहीत झाल्यानंतर आपण त्याच्यावरती गुन्हे दाखल करू शकतो. परंतु असे कितीतरी बालविवाह आड होतात की ते आपल्याला माहित होत नाहीत, सरकारी यंत्रणेला माहित होत नाही आणि सरकारी यंत्रणेकडून पण याच्याकडे डोळेझाक केली जाते. सामाजिक संस्था असतील आणि बाकी काही सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातूनच हे बालविवाह रोखण्याचं प्रमाण झालेलं आहे. मला असं वाटतं की कायदे करून भागणार नाही, याच्यावरती चांगलं उत्तर शोधता आलं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी उत्तर शोधलं पाहिजे. बरोबर. आणि दीपकजी, तुम्ही म्हणालात तसं परिस्थितीच्या मुळाशी जाऊन त्याच्यावरती जर इलाज केला तर कुठेतरी याच्यामध्ये फरक पडू शकतो. मात्र बालविवाहाची जी ही प्रथा आहे ती म्हणजे प्रथा तर नाही म्हणू शकत, कारण प्रथा हा शब्द आता जुना झालेला आहे. परिस्थिती माणसाला भाग पाडते. मात्र आपण साधी गोष्ट की एखाद्या चोरानं चोरी केली तरी आपण म्हणतो, सहज म्हणून जातो की परिस्थिती त्याला भाग पाडते आणि म्हणूनच त्यानं चोरी केली असावी. मग हीच परिस्थिती हे सगळं करण्यासाठी त्या लोकांना किंवा त्या नागरिकांना भाग पाडते. कारण जेव्हा आम्ही ऊसतोड कामगारामध्ये फिरतो तर त्या ऊसतोड कामगारामध्ये अशिक्षितपणाचा अभाव जरी असला, म्हणजे शालेय शिक्षणाच्या पदव्या त्यांनी घेतलेल्या नसतील, परंतु जेव्हा त्यांच्या बरोबर चर्चा करतो, एकाही ऊसतोड कामगाराला आपल्या मुलीचा बालविवाह व्हावा हे मनाला पटत नाही आणि त्याला ते आवडतही नाही. त्यालाही वाटतं माझी मुलगी पुढे जावी, ती शिकावी. पण आपल्याकडे पर्याय काय आहेत? शिक्षणासाठीचा पर्याय बीड जिल्ह्यामध्ये कुठला सरकारनं त्यांना दिला या 25 वर्षामध्ये? कुठली अशी बालविवाह रोखण्यासाठी जसा कायदा केला त्या पद्धतीने एखादा पर्याय दिला का की ह्या तुम्ही ऊसतोड कामगार तुमची पोटं भरण्यासाठी जात असताना या मुलींना तुम्ही आमच्याकडे ठेवा, इथे ठेवून जा आणि आम्ही तिचं शिक्षण करतो, आम्ही तिचं पालन पोषण करतो, तिला संरक्षण देतो, असा पर्याय आपण दिला का त्यांना? आणि मग पर्याय जर दिला नसला तर तिकडे लैंगिक शिकार होण्यापेक्षा ती कारखान्याच्या, तुम्ही हिंजवडी प्रकरणाचं उदाहरण घ्या, जे मी प्रकरण स्वतःहून ते हाताळलं, जे 11 वर्षाच्या 2 मुलीवरती बलात्कार झाले, त्याच्यातली एक मुलगी ऊसतोड कामगारांची जाग्यावरती मरण पावली आणि दुसऱ्या मुलीला मानसिक परिणामाला, तिच्या मानसिक संतुलन तिचं एक बिघडलं की अजूनही ती मुलगी सावरलेली नाही त्याच्यामधून. हे जे प्रकार जर रोखायचे असतील तर त्यांना आपण बालविवाह पटकन हिचा केला पाहिजे असं पालकांना वाटतं. म्हणून आपण फक्त कायदे करून नाही तर पालकांच्या मनामध्ये सुरक्षितता दिली पाहिजे, त्यांना त्यांचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे, तरच ही बालविवाहाला कुठेतरी म्हणजे त्याला खेळ बसू शकतो. ती प्रथा म्हणता येणार नाही, इच्छा नसताना करावं लागणारं हे काम ह्या ऊसतोड कामगारांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर असू शकतं. बिलकुल. तत्वशीलजी आणि दीपकजी, आपण कारण खरं तर शोधतोय सुरुवातीला, या मागची नेमकी काय आहेत ह्याच संदर्भात आपण बोलणार आहोतच. सामाजिक कार्यकर्ते जे शांतिवन सामाजिक प्रकल्पाचे आहेत दीपक नागरगोजे आपल्यासोबत आहेत. दीपकजी, जेव्हा सरकार बदलतं तेव्हा काही ना काही केलं जातं बालविवाह रोखण्यासाठी. जेव्हा एकात्मिक बालविकास योजना आली तेव्हा सुद्धा सांगितलं गेलं की बाबा अगदी अंगणवाडी लेवल पासून आम्ही प्रयत्न करू हे बालविवाह रोखण्यासाठी, आणि तेव्हा सामाजिक संस्थांनी सुद्धा मान्य केलं होतं की याचा काहीतरी फायदा होईल. मात्र तसं काही झाल्याचं दिसत नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बालविवाह आता ह्या वर्षामध्ये जास्त वाढण्याचं जे कारण आहे. जी बोला. जी पुन्हा जाऊयात आपण दीपक यांच्याकडे. जी आवाज पोहोचतोय, बोला. एखादी हो, हॅलो हॅलो. जी आवाज येतोय ना माझा? हो, बोला बोला. कुठलीही एखादी समस्या जी निर्माण होते त्याचे दूरगामी परिणाम समाजावरती होत असतात. मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं की मुली नको म्हणून गर्भाच्या ज्या कत्तली करण्यात आल्या आणि त्याला म्हणजे विविध क्षेत्रातून जे रोखायला पाहिजे होतं ते ऐनवेळी रोखलं गेलं नाही. त्यामुळे ऑलरेडी इथली या जिल्ह्यातली मुलींची संख्या कमी झाली आणि त्याचा परिणाम आज असा होतोय की आज प्रत्येक गावामध्ये 150-200 मुलं वयाच्या बाहेर गेलेली, बिगर लग्नाची आज तिथे दिसून येतात. आणि मग अशी मुलं आपल्या नातेवाईकातल्या एखाद्या मुलीला गळ घालून त्या नातेवाईकाच्या ह्याच्यामधून मग तिचं वय जरी कमी असेल तरी ते वय कमी असतानाही लग्न करून देण्याचं जास्त प्रमाण ह्या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये वाढले आणि त्याच्यामध्ये यावर्षी बालविवाहाचं प्रमाण जास्तीत जास्त वाढण्याचं कारण ते पण आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही जे सांगितले की सरकार बदलल्याच्या नंतर काही योजना करत असतं, परंतु आमच्या बीड जिल्ह्याचं असं एक दुर्दैवच म्हणेल मी, कारण दोन्ही सरकारमध्ये गेल्याही सरकारमध्ये सन्माननीय पंकजाताई मुंडे
ह्या या जिल्ह्याच्या मंत्री होत्या. त्यानंतर आताही याही सरकारमध्ये अतिशय महत्वाचं जे समाज कल्याण खातं आहे त्याचे धनंजय मुंडे या जिल्ह्याचे मंत्री आहेत. ह्या दोघांकडेही मुलांशी संबंधित असणारे, समाजाशी संबंधित असणारे अतिशय महत्वाचे खाते होते आणि आहेत. मनात जर आलं असतं तर या दोघांनाही प्रश्न सोडवता आले असते. पंकजा मुंडेंचा तो वारसा ऊसतोड कामगारांच्या लोकनेत्यांचा त्यांचा वारसा होता. त्याही स्वतः ऊसतोडणी कामगारांचं नेतृत्व करत होत्या. या प्रसंगी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जर या बालविवाहाचे प्रश्न रोखण्यासाठी काही उपाययोजना जर करायच्या ठरवल्या असत्या तर निश्चित मार्गाने त्याला यश आलं असतं आणि आज मोठ्या प्रमाणात बालविवाह रोखता आले असते. आणि आताही सरकार आल्याच्या नंतर धनंजय मुंडे जेव्हा इथे पालकमंत्री म्हणून काम करतायत किंवा सामाजिक न्याय विभागाचं काम ते मोठ्या चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत, त्यांच्याही जरी मनात आलं तरीही हे प्रश्न सोडवणं सरकारच्या दृष्टिकोनातून मोठी गोष्ट नाहीये. परंतु यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते की राजकीय महत्वाकांक्षा जसं असतात तसे या आपल्या भागातील, आपल्या समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा जी इच्छाशक्ती लागते त्या इच्छाशक्तीचा अभाव यांच्या या लोकप्रतिनिधीच्या कामामधून दिसून येतो. आणि महत्वाच्या प्रश्नावरती ठोस काम न करता वेगळीच बगल त्याला देऊन काहीतरी वेगळेच उपस्थित मुद्दे करत याला वेळ काढूपणाचं धोरण ही लोकप्रतिनिधी स्वीकारतात. माझी यांना विनंती आहे की हे जर काही करायचं असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता, तुम्ही चांगल्या योजना आणू शकता आणि ह्या बालकांचे जे विवाह जे होत आहेत बालविवाह ते रोखता येऊ शकतील. लैंगिक एकच प्रश्न नाहीये, बालविवाह हा उपप्रश्न एकच नाहीये. याच्या इतकेच गंभीर परिणाम आमच्याकडे कुपोषणाचे आहेत. जसं की जेव्हा ऊसतोड कामगारांच्या ह्याच्यामध्ये 1000 मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा वर्षाच्या आतमध्ये 45 मुलांचा मृत्यू होतो. म्हणजे हे प्रमाण मेळघाटात सुद्धा नाहीये इतकं मोठं इन्फंट मृत्यूचं प्रमाण. आणि हे याचं कारण हे कुपोषण आहे. म्हणजे हे जर रोखायचं असेल तर चांगल्या उपाययोजना करणं सरकारच्या हातात असतं. सरकारला ते अवघड असं काही नसतं, परंतु इच्छाशक्ती त्याला जी लागते त्या इच्छाशक्तीची गरज आहे. बरोबर. म्हणजे जी परिस्थिती त्यांच्यावरती आहे ज्यामुळे हे पालक आपल्या मुलीला बोजड समजतात आणि त्यांचं पालन पोषण करण्यास टाळाटाळ आणि मग म्हणून ढकलून दिलं जातं तिला दुसऱ्याच्या घरामध्ये. जर त्यासाठी त्यांची काही मदत झाली तर कुठेतरी पालकांच्या मनाविरुद्ध जे त्यांना करावं लागतंय त्यापासून ते परावृत्त होतील. नक्कीच होतील. कारण जो बोज त्यांना वाटतो तो बोज जर नाही वाटला, म्हणजे चांगल्या सुरक्षित शाळा आल्या, 12वी पर्यंत शिक्षण, एकदा माझा असा अनुभव आहे गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही मुलींचं इथं काम सुरू केलं आणि मुलींचं काम सुरू केल्याच्या नंतर शांतिवनच्या माध्यमातून ज्या मुली इथे शिकायला येतात त्या 12वी पर्यंत त्यांचं जर शिक्षण केलं आम्ही तर पुढे त्या बालविवाहाला तयार होत नाही, तर स्वतःचा निर्णय स्वतः घेतात. आणि आज त्याचं चांगले परिणाम इतके दिसून येत आहेत की ऊसतोड कामगारच्या मुली आमच्याकडे आज MBBS करतायत, ऊसतोड कामगारच्या मुली इंजिनिअरिंग करतायत, ऊसतोड कामगारांच्या मुली नर्सिंग करतायत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिले. आम्ही त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्ण शिक्षणाची जिम्मेदारी आम्ही घेतो. अशी जिम्मेदारी जर घेतली. आणि दुसरी, आता मनीषाताईनं खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की शाळा दूर आहे. 8 म्हणजे छोट्या छोट्या वाड्या वस्तीचं प्रमाण इकडे जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये, विरळ लोकवस्ती आणि जवळ शाळा नसल्याच्या नंतर चालत जावं लागतं. आमचा एक अनुभव असा आहे की जेव्हा शिरूर तालुका हा डेंजर झोन मध्ये आला आणि या तालुक्यामध्ये देशात सगळ्यात कमी मुलींचा जन्मदर होता. मग या प्रश्नावरती फक्त बोलायचं नाही तर प्रत्यक्ष कृती आपल्याला काय करता येईल हे आम्ही ठरवलं. आणि ठरवल्याच्या नंतर आम्ही एक 15 किलोमीटरचा परिसर आम्ही निश्चित केला आणि त्या 15 किलोमीटरच्या परिसरातल्या वाड्या वस्त्या तांड्यावरती आम्ही शांतिवनच्या बस तिथे पाठवल्या. सकाळी 8 वाजता मुलींना इथं घेऊन यायला लागलो, संध्याकाळी 7 वाजता मुलींना सुरक्षितपणे तिच्या घरी घेऊन सोडायला लागलो. तर या परिसरातलं, या 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की इथलं बालविवाहाचं प्रमाण कमालीचं कमी झालेलं आहे. म्हणजे एखादा जो 2ऱ्या टक्क्यात चोरून लपून होणारे बालविवाह जर सोडले तर जे या काही दिवसापूर्वी म्हणजे 5-7 वर्षापूर्वी जे मोठ्या प्रमाणात बालविवाह होत होते त्याचं प्रमाण अतिशय कमी या 15 किलोमीटरच्या परिसरात झाले. अशा उपाययोजना झाल्या तर निश्चित चांगला मार्ग निघतो. आणि ऊसतोड कामगारांच्या ज्या मुली जे कारखान्यावर जाताना ऊसतोड कामगारांच्या मुली इथे आणून सोडल्या जातात किंवा ज्यांचं वर्षभर पालकत्व आम्ही घेतो त्याही मुलींचे बालविवाह होत नाहीत. आणि जर ही सोय झाली तर मग त्यांचे पालक सुद्धा बालविवाह करण्यास काही धजणार नाहीत किंवा ते तसं पाऊलही उचलणार नाहीत. खूप धन्यवाद दीपक नागरगोजे आणि तत्वशील कांबळे, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत त्या संदर्भात.